भगवंताचं चिंतन केल्यानंतर अनंत जन्माचं तुमचं पाप नाहीच होईल. हेच प्रमाणे असं नाहीये. जगद्गुरु तुकोबरायचं दुसरं प्रमाण घ्या. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत अन भावे गाता गीत घेता नाम विठो बाचे आणि पर्वत जळती पापाचे. भगवंताचं नाम आणि पाप याच्यातला फरक सांगतो तुम्हाला. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात. एखाद्या माणसाने जर सोयाबीन लावलेली असेल, काय सोयाबीन बरोबर आहे का नाही, ती सोयाबीन काढल्यानंतर आपण तिची सुडी लावतो, त्याला गंजी म्हणतात आपल्या तिकडं. तुमच्या तिकडं काय शब्द आहे त्याला, गंजी का सुडी? गंजी. आता 10-20 एकरची सोयाबीन आहे, 100 एकरची सोयाबीन आहे, आपल्या मंडपा एवढी गंजी लावली. काय लावली? मंडपा एवढी गंजी लावली. आता 10-20 दिवसानं आपण ती सोयाबीन त्या मशीनद्वारे काढू म्हणून गंजी लावली आणि त्यानं ठरवलं आपल्याला तेवढीच्या तेवढी सोयाबीनची गंजी आता पेटवायची. काय पेटवायची ठरली. मग मंडपा एवढी गंजी पेटवण्यासाठी त्याला किती इस्तू लागलो? 10 किलो, 100 किलो, 2 क्विंटल? नाही 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 नाही. मंडपा एवढी गंजी पेटवण्यासाठी त्याला एक माचीची काडी खूप झाली. महाराज मी बोलतोय असं नाहीये. तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. अनंत जन्माचं पाप असू द्या तुमचं, हजारो जन्माचं पाप असू द्या. काय पाप करून करून करणार आहे महाराज? अरे आपण काय पाप केलं? आज्या मेळ्याने एवढं पाप केलं होतं, वाल्ह्या कोळ्याने एवढं पाप केलं होतं. आपण माणूस मेला की दगड उचलायचा आणि कुठं टाकायचा? राजनाथ टाकण्याचा. असे 7 राजनं भरले होते. एवढं पाप जमतं आपल्याला? माणसं मारणं होते आपल्याला? अरे आपल्याला बायकोच्या थोबाडीत मारणं होय ना अजून. आणि आपण काय माणसं मारणार आहे? बायकोनं डोळे वाचले तरी कीर्तन रद्द होतं आपलं. एवढं ताकद आहे आपली घरातली, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं आपण काही जास्त पाप करू शकत नाहीये. आज्या मेळ्याने स्वतःच्या बायकोला सोडून दिलं आणि वेश्याला घरी घेऊन आला आणि वेश्येसोबत विवाह करून वेश्येसोबत तो लग्न करून राहू लागला. एवढं पाप तुमच्याने माझ्या जीवनातून होणार नाही. पण तरी सुद्धा महाराज सांगतात, अरे आज्या मेळ्याला नेण्यासाठी यम आल्यानंतर पोरग खेळत होतं म्हणून पोराला आवाज द्याला, ए नारायणा. आता आवाज देवाला नव्हता द्याला, पोराला दिला होता. ए नारायणा वाचव, सोड रे मला. सहज देवाचं चिंतन केलं. किती गोड प्रमाण माझ्या संतांचं आहे पा. नाम तुझे पाप रासी तोही नेला वैकुंठासी. वाल्ह्या कोळी महाहत्यारी नामे तारीला निर्धारी. भगवंताचं चिंतन केल्यानंतर निश्चित तुमच्याने माझ्या जीवनातलं सगळं पाप नाहीसं होतं. महाराज सांगतात, अरे माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम गाईचं शेण जर खाली पडलं मंडळीनो तर ते शेण घेऊन उठतं का नाही? जुन्या लोकांची म्हण होती, गाईचं शेण जर खाली पडलं तर ते शेण घेऊन उठतं. अरे गाईचं शेण जर खाली पडलं तर ते शेण घेऊन उठतं. माझ्या भगवंताचं केलेलं चिंतन कसं वाया जाईल हो महाराज? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. अजून एक उदाहरण सांगतो. पेढा तुम्ही हसत हसत खा. पेढा कसा आहे? गोड आहे का कडू लागतो? माया हो गोड. आणि रडत रडत खाल्ल्यावर आणि झोपीत खाल्ल्यावर, अहो तुम्ही झोपीतही खा पेढा गोडच आहे. तुम्ही हसत हसत खा पेढा गोडच आहे. आणि पेढा तुम्ही झोपेत जरी खाल्ला तरी पेढा कसा आहे? अरे भगवंताचं चिंतन कोणत्याही भावनेनं करा महाराज. तुमचा जगाचा मालक उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. अनंत जन्माचं पाप नाहीसं करण्याची त्या भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे. का हो महाराज? ते भगवंताचं चिंतन करण्यासाठी हिमालयात जावं लागेल का? आहा, महाराज सांगतात कुठंच जायचं नाही, अजिबात हिमालयात जायचं नाही, वनात जायचं नाही, कुठंच जायचं नाही. तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मला असं वाटतंय जेवढी ज्ञानोबराय तुकोबराय नाथबाबाने आपल्या महाराष्ट्राला सबसिडी दिली तेवढी कोणत्याच सरकारने दिली नाही महाराज. ही सबसिडीची ना. न लगे तीर्थाचे भ्रमण, नका जाऊ तीर्थाला. न लगे दंडन मुंडन, तिरुपतीला जाऊन टक्कल करायची गरज नाही. न लगे तीर्थाचे भ्रमण, ज्याचं पडलं त्याचा तर काही विषयच नाही. पण ज्याचं विषय न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना. मायबाप कुठंच जाऊ नका. ठाईचं बैसोनी करा एकचित्त. आवडे अनंत आळवावा. भगवंताच्या नामाची ताकद काय सांगू महाराज तुम्हाला. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे मायानो, खोटं बोलू नका, फक्त खरं बोला. कारण तुम्ही खूप भाग्यवान गावात जन्माला आलेले आहे. अरे या महाराष्ट्राचा गंधर्व म्हणून ज्या महात्म्याकडे पाहायला जायचं. बाबा महाराज सातारकरांचा जन्मसुद्धा हे इथंच झालेला आहे महाराज. बाबा महाराज सातारकरांचं जन्मगाव आहे. परत बाबा महाराजासारखा कीर्तनकार वारकरी संप्रदायात होणार नाही महाराज. एक चाल जर 15 मिनटं म्हणली ना तर खालून लोक शिव्या देतात महाराज आम्हाला. एक जर प्रमाण 2दा म्हणलं तर लोक शिव्या देतात.
त्या महात्म्याचं रामकृष्ण हरी लोक अर्धा तास ऐकत होते महाराज. ही ताकद त्या महात्म्याची आहे. मला इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना एवढंच सांगायचं, फक्त खोटं नका बोलू. भैरवनाथाच्या दरबारात आहे तुम्ही. इथं एखादी तरी माय माऊली अशी असेल ना हो, तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करा बरोबर. मांड्या घालून बसलेले त्यांना माहितीये याचं संपल्याशिवाय जेवण नाही. त्याच्यामुळे इच्छा नसली तरी कीर्तन ऐकावं लागतंय त्यांना, बरोबर आहे का नाही? अरे इच्छा नसल तर कीर्तन ऐकू नका. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, परमार्थ हा प्रेमानं आवडीनं केला पाहिजे. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो, तुमच्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती तुम्ही करावं का तुम्हाला जी आवडती ती तुम्ही करावं? नवऱ्याला आवडती भाजी. अहो नवऱ्याला जर भाजी आवडती ती जर बायकोनं डब्यात दिली तर दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत नवरा म्हणतो, राव दररोजच्या 2च चपात्या खातो, आज मी 3 चपात्या खाल्ल्या का? माझ्या बायकोनं माझी आवडती भाजी केली. संपलं माझं कीर्तन. इकडे या. नवऱ्याची आवडती भाजी केली तर नवरा प्रसन्न होतो. हा जसा संसार आहे तसं देवाला आवडतो, तसा परमार्थ जर आपण केला तर देव प्रसन्न होतो. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि प्रेम नसल, आवड नसल, भाव नसल तर नाथ महाराजांनी खेटर मारलेले तुमच्या आणि माझ्या तोंडात. रांडवीने जेवी शृंगार, रांडवीने जेवी शृंगार पै केला. किलोभर सोनं घातलं एखाद्या माय माऊलीनं अंगावर, पार 4 बोटात 4 अंगठ्या, हातामध्ये सोन्याच्या बांगड्या, 25,000चा शालू घातलाय. पण नाथ बाबा सांगतात तिचं सौभाग्य जर तिच्या कपाळाला नसेल तर किंमत आहे का हो? अजिबात नाहीये. तसं अंतकरणामध्ये प्रेम नसेल तर तो कितीही मोठा ज्ञानी असू द्या. तुम्हाला ज्ञान यज्ञाधिक कर्म, योग, कर्मकांड हे 3ही गोष्टी नाही. ज्ञान संपादन करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. प्रथमं नार्जिते विद्या, द्वितीयं नार्जिते धनः, तृतीयं नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. पहिले 25 वर्ष ठरून घ्या. इथं जेवढे काही टाळकरी पोरं उभे ना पोरांनो, 25 वर्षापर्यंत फक्त अभ्यासच करायचा. अभ्यास एक अभ्यास, अभ्यास दुनिया अभ्यास, अभ्यास त्रिक अभ्यास आणि अभ्यास चोक अभ्यास. तुम्हाला जर मार्केट गाजवायचं असेल तर आमच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल, तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता. नाही तर बाल कीर्तनकार हा फक्त ठोकर उसरच राहतो, नंतर तो घरीच राहतो, त्याला परत लोक बोलवत नाहीये. बाल कीर्तनकाराने लगेच मार्केटमध्ये यायचं नाही. लोक 2 दिवस तू छोटा आहे म्हणून कौतुक करतात, पण या समाजात जर टिकायचं असेल तर तुमच्या दुकानात सगळा माल लागतो, त्याच्याशिवाय लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाही. म्हणून पहिले 25 वर्ष अभ्यास एक अभ्यास, अभ्यास दुनिया अभ्यास, अभ्यास त्रिक अभ्यास आणि अभ्यास चोक अभ्यास. 25 वर्ष झाले ना महाराज. 25 ते 50 माणसं नुसता पैसा कमवायचा. काय द्वितीयं नार्जिते धनः. कोणी काही बोलू द्या, लोकांचं मनावर घ्यायचं. हा यत् फलं नास्ति तपसा योगेन समाधिनः तत्फलं लभ्यते सम्यक कलौता हरी कीर्तनात. या श्लोकाचं भाष्यांतर करत असताना तुलसीदासजीने सांगितलं, कलियुग केवल नाम आधारा, साधन पैसो पे नाम संकीर्तना, साधन पैसो पे नाम संकीर्तना, साधन पैसो पे नाम संकीर्तना, साधन पैसा नाम संकीर्तना, साधन पैसा नाम संकीर्तना, साधन पैसा जळतील पापे जन्मांतरीचे, अलगती सायासा जावे बलांतरा, अलगती